ट्रम्प यांच्या मोठ्या घोषणेनंतर सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. पुन्हा एकदा सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे आज सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. तर सोनं आणि चांदी दोन्हींच्या किमती किती झाल्या, कमी झाल्या की वाढल्या आणि येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल हे आपण जाणून घेऊया. ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या सध्याच्या किमती आणि सोनं आणि चांदीच्या किमती आणखी किती कमी होऊ शकतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सोनं कधी स्वस्त होईल आणि गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम वेळ कधी येईल याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देखील मिळेल. तर जर तुम्ही येत्या काळामध्ये सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळी योग्य माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे जाण्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे. बाजारात सोन्याची रास्त किंमत काय असावी असं तुम्हाला वाटतं? कृपया खाली नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. आपण आता पुढे जाऊया, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवीनतम सोनं आणि चांदीचे दर मिळतील. मंडळी, आजचे सध्याचे सोनं आणि चांदीचे दर जाणून घेऊया. भारतीय सराफ बाजारानुसार आजचे चांदीचे दर जाणून घेऊया. आज 1 ग्रॅम चांदीची किंमत 265 रुपये आहे. म्हणजे 8 ग्रॅम चांदीची किंमत 2120 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीची किंमत 2650 आहे. तर 100 ग्रॅम चांदीची किंमत 26,500 आणि 1 किलो चांदीची किंमत 2,65,000 आहे. आज बाजार उघडतात चांदीच्या किमतींमध्ये प्रति किलो 7,000ने लक्षणीय घट झालेली दिसते. ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं. ते म्हणाले की ते लवकरच इराणशी करार करू शकतात. यानंतर सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी नफा वसुली झाली. आज बाजारात सुरू असलेल्या गोंधळामुळे प्रत्येक गुंतवणूकदार आणि ज्वेलर्सना आश्चर्य वाटू लागलं आहे. फक्त एकच प्रश्न आहे, येत्या काळात सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल? प्रथम सध्याची परिस्थिती समजून घेऊया. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. एका वेळी ती $100पेक्षा जास्त घसरली. नंतर थोडीही सुधारणा झाली, परंतु कमकुवतपणा अजूनही आहे. चांदीमध्येही चढ उतार सुरूच आहेत. MCX स्पॉट आणि कॉमेक्समधील किमतींमध्ये तफावत दिसून आली. हे सहसा कराराची मुदत संपल्यावर होतं. आता ही घसरण का? पहिलं प्रमुख कारण म्हणजे नफा वसुली. जेव्हा सोनं उच्च पातळीवर पोहोचतं तेव्हा मोठे गुंतवणूकदार त्यांचा नफा बुक करतात. यामुळे अचानक दबाव निर्माण होतो, ज्यामुळे किमती घसरतात. दुसरं प्रमुख कारण म्हणजे व्याजदरांबाबत विधान. अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह अजूनही व्याजदर कमी करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे. तेथील अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की महागाई पूर्णपणे नियंत्रणात नाही, त्यामुळे दर कपात करणं अकाली ठरेल. आता याचा परिणाम समजून घेऊया. जेव्हा व्याजदर जास्त राहतात तेव्हा गुंतवणूकदार बँका, बॉन्ड आणि डॉलरमध्ये गुंतवणूक करत असतात. व्याज न मिळणारं सोनं थोड्या काळासाठी दबावाखाली येतं. म्हणूनच सोन्यामध्ये अलीकडेच कमकुवतपणा दिसून आला आहे. परंतु आता कथा इथेच संपत नाही. दरम्यान जागतिक तणाव देखील वाढत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे वार्षिक स्टेट ऑफ द युनियन भाषण होणार आहे. बाजार या भाषणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण ते भविष्यातील आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांचे संकेत देऊ शकतं. इराण, चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये राजनैतिक तणाव सुरू आहे. इस्रायलने लेबनॉनला इशारा दिला आहे. अमेरिकेने 10% जागतिक शुल्क लादले आहेत आणि 15% लादण्याची तयारी करत आहे. या सर्व घटना जागतिक अनिश्चितता वाढवत आहे आणि जेव्हा अनिश्चितता वाढते तेव्हा सोनं एक सुरक्षित आश्रयस्थान बनतं. यासह भारतीय सराफ बाजारानुसार आज 18 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत आपण जाणून घेऊया. आज 18 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत लक्षात घेता 1 ग्रॅम सोन्याची किंमत 12,900 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,29,000 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याची किंमत 12,90,000 रुपये आहे. मंडळी, आज 22 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत जाणून घेऊया. जर फेडरल रिझर्व्हने दीर्घकाळ व्याजदर उच्च ठेवले आणि महागाई नियंत्रणात राहिली तर सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. अल्पावधीत दबाव येऊ शकतो. चांदीच्या किमतींमध्ये चढउतार देखील होऊ शकतात, कारण चांदी ही एक औद्योगिक धातू आहे आणि जागतिक वाढीशी जोडलेली आहे.
तथापि जर कोणत्याही आघाडीवर तणाव वाढला, मग तो इराण अमेरिका मुद्दा असो, चीन अमेरिका टॅरिफ असो किंवा मग कोणतेही अनपेक्षित जागतिक घटना असो, सोन्यात तीव्र वाढ होऊ शकते. तांत्रिक दृष्टिकोनातून जेव्हा मोठ्या घसरणीनंतर बाजार स्थिर होतो तेव्हा मजबूत आधार तयार होतो. कधीकधी घसरण कमकुवत हातांना बाहेर काढते आणि नंतर मजबूत गुंतवणूकदार जे असतात तर ते प्रवेश करतात. भारतीय संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये घसरण झाली परंतु डॉलर मजबूत राहिला तर MCX वरील घसरण मर्यादित असू शकते. रुपया हा देखील एक प्रमुख घटक आहे. तर सोनं स्वस्त होईल का? आता लक्षणीय घसरण होणं कठीण होण्याची शक्यता आहे. सौम्य सुधारणा शक्य आहे, परंतु प्रत्येक घसरणीवर खरेदी देखील होऊ शकते. दीर्घकालीन ट्रेंड अजूनही सकारात्मक मानला जातो कारण जगाचा बाजाराभोवतीची अनिश्चितता संपलेली नाही. चांदीबाबत अस्थिरता जास्त राहील. जर औद्योगिक मागणी मजबूत राहिली आणि हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढली तर चांदी झपाट्याने वाढू शकते. तर तुमची रणनीती काय असावी? जर तुम्ही व्यापारी असाल तर चढ उतारांचा फायदा घ्या, परंतु नेहमी स्टॉप लॉस ठेवा. जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर कोणत्याही महत्त्वपूर्ण घसरणीला टप्प्याटप्प्याने खरेदीची संधी म्हणून विचारात घ्या. जर तुम्ही दागिन्यांच्या व्यवसायात असाल तर घाबरण्याची गरज नाही आहे. बाजारातील चढ उतार सामान्य आहेत. सोन्याने नेहमीच दीर्घकाळामध्ये त्याचं मूल्य जपलं आहे. मंडळी, बाजार भावनांनी नाही तर तथ्यांनी चालवला जातो. सध्याचं चित्र मिश्रित आहे. अल्पकालीन दबाव, मध्यकालीन अनिश्चितता आणि दीर्घकालीन मजबूतीची शक्यता. सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. बाजार संधी आणि जोखीम दोन्ही देतो. तसेच आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किमती आपण जाणून घेऊया. भारतीय सराफ बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत ही 15,500 आहे. 8 ग्रॅमची किंमत 1,24,000 आहे. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1,55,000 रुपये आहे. आज बाजार उघडताच 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 10 ग्रॅम सोन्यामध्ये 2,000 रुपयांची घसरण झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय चढउतार दिसून आले आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती $20ने घसरल्या आहेत आणि सोनं $5,100च्या आसपास व्यवहार करत आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेऊया. सर्व ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी सोनं आणि चांदीची नेहमी तपासणी करण्याचा मी सल्ला देत असते. तसंच तुम्ही खरेदी करत असताना कोणतंही सोनं किंवा चांदी हॉलमार्क केलेलं आहे का याची खात्री करा. हॉलमार्क तपासल्यानंतरच सोनं आणि चांदीची शुद्धता ओळखता येते. तसेच मी तुम्हाला नेहमी सांगते की सोनं आणि चांदीच्या घाऊक किमतींचा उल्लेख या व्हिडिओमध्ये केलेला असतो. म्हणून तुम्हाला सोनं आणि चांदीच्या किमतींवरती 3% GST आणि स्वतंत्रपणे शुल्क भरावं लागतं. आज 24 कॅरेट सोन्यानुसार 1 ग्रॅम सोन्याची किंमत ही 15,900 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1,27,200 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1,59,000 रुपये आहे. आज पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये थोडीशी घट झाली आहे आणि आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 10 ग्रॅममध्ये 2,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. पुढील काही तासांमध्ये सोनं आणि चांदी यांच्या किमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण बघूया की सध्याचे जे रेट आहे त्याच्यानुसार तरी उद्या सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत कमी होते का, आणि जर होणार असेल तर नक्कीच तुम्हाला तसे अपडेट्स मी नक्की देईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.